नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा 23वा श्लोक. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. या इहलोकी शरीराचं पतन होण्यापूर्वी जो कामक्रोधापासून होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच खरा योगी आणि सुखी आहे. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की हे बाह्य विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात तेच दुःखाला कारणीभूत होतात. आता या श्लोकात ते पुढं स्पष्ट करतात की कामक्रोधांच्या आवेशाला थोपवू शकणाराच खरा योगी आहे. इथे काम म्हणजे खरं तर सर्व प्रकारच्या कामना, आपल्या इंद्रियांना आकर्षित करणाऱ्या विषयांची कामना, आणि ते विषय प्राप्त झाले नाहीत तर येणारा क्रोध, त्यांच्या आवेशाला थोपवणं म्हणजे ते मनात उद्भवूच न देणं. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे त्यांच्या मनात या कामना वासना निर्माणच होत नाहीत. मग क्रोध येण्याचाही काही संबंध नाही. अशा सत्पुरुषांच्या अंतःकरणात आत्मसुख भरलेलं असतं. जे लोक विषय सुख भोगतात ते भोगते असतात. म्हणजेच विषय सुख भोगण्यासाठी भोक्ता, भोग्य आणि भोग हे तिन्ही असावे लागतात. पण आत्मसुख हे त्याहून वेगळं आहे. ते भोक्ता होऊन म्हणजेच परब्रह्मापासून वेगळं होऊन भोगता येत नाही. त्यासाठी परब्रह्माशी योग साधावा लागतो. संत ज्ञानेश्वर महाराज हे समजावून सांगताना म्हणतात, भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी घे आठी गाढेपणे. म्हणजे हा आत्मसुखाचा भोग केव्हा घडतो तर परमेश्वराशी एकरूप झाल्यावर, विवेकबुद्धीनं जेव्हा अहंकाराचा पडदा दूर होतो तेव्हा मग ते आत्मसुख लाभतं. पण परमेश्वराशी एकरूप झाल्यावर ते आत्मसुख कुणाला मिळतं? तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे, का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. म्हणजे परमेश्वराशी तादात्म्य पावल्यावर मग तिथे भोगता उरतच नाही आणि भोगही उरत नाही. त्या समरसतेमध्ये केवळ सुखमात्र वस्तू तेवढी शिल्लक राहते. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणी टाकलं तर ते वेगळं दिसत नाही, किंवा आकाशामध्ये वायू मिसळला की त्यामध्ये तो विरून जातो, तेव्हा मग ते आकाश आणि हा वायू, किंवा हे पेल्यामधलं पाणी आणि ते नदीतलं पाणी अशी भाषा नाहीशी होते. त्याप्रमाणे त्या मिलनात केवळ सुख हे सुखाच्या स्वरूपानं उरतं. त्यालाच आपण परमानंद असं म्हणतो. अशा प्रकारे द्वैताची भाषा संपून अद्वैत अवस्था प्राप्त होते. परंतु परमेश्वराशी ऐक्य झाल्यामुळं
आणि कामक्रोध तसंच अहंकार नाहीसा झाल्यामुळं या अवस्थेला साक्षी असा कुणी राहतच नाही. आणि हे सर्व ज्यांना या जन्मातच शक्य होतं तेच खरे योगी आणि त्यांनाच हे खरं सुख प्राप्त होतं. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी एक, भगवद्गीतेच्या आतापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला अभिप्राय द्या आणि आपल्या परिवारामध्ये तसंच मित्रपरिवारामध्ये पाठवून थोडं पुण्यही कमवा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.